प्रश्न क्रमांक 1. रामनवमी कोणत्या हिंदू महिन्यात साजरी केली जाते? उत्तर आहे चैत्र महिन्यात. प्रश्न क्रमांक 2. रामनवमी कोणत्या देवतेचा जन्मदिवस मानला जातो? उत्तर आहे भगवान श्रीराम. प्रश्न क्रमांक 3. भगवान रामाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? उत्तर आहे अयोध्या, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. रामनवमीला कोणत्या महाकाव्याशी विशेष संबंध आहे? उत्तर आहे रामायण. प्रश्न क्रमांक 5. श्रीरामाच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे राजा दशरथ. प्रश्न क्रमांक 6. श्रीरामाची माता कोण होती? उत्तर आहे कौसल्या. प्रश्न क्रमांक 7. रामनवमीचा सण मुख्यतः भारतात कोणकोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो? उत्तर आहे अयोध्या, रामेश्वरम, सीतामढी, वाराणसी आणि संपूर्ण भारतात. प्रश्न क्रमांक 8. रामनवमीच्या दिवशी कोणत्या धार्मिक गोष्टी केल्या जातात? उत्तर आहे उपवास, रामकथांचे पठण, रामनाम जप, मंदिरात पूजन आणि शोभायात्रा. प्रश्न क्रमांक 9. रामनवमीला कोणता भोग प्रसाद विशेषतः दिला जातो? उत्तर आहे पन्हा, गोडपुरी, खीर आणि फळे. प्रश्न क्रमांक 10. श्रीरामाची पत्नी कोण होती? उत्तर आहे माता सीता. प्रश्न क्रमांक 11. श्रीरामाच्या भावांची नावे काय होती? उत्तर आहे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. प्रश्न क्रमांक 12. रामनवमी किती दिवसांच्या उत्सवाचा भाग असते? उत्तर आहे 9 दिवस. प्रश्न क्रमांक 13. रामायणाचे लेखक कोण होते? उत्तर आहे महर्षी वाल्मिकी. प्रश्न क्रमांक 14. भगवान रामला कोणत्या अवताराचे रूप मानले जाते? उत्तर आहे भगवान विष्णूचा 7वा अवतार. प्रश्न क्रमांक 15. रामनवमीच्या दिवशी कोणता मंत्र विशेषतः जपला जातो? उत्तर आहे श्रीराम जय राम जय जय राम. प्रश्न क्रमांक 16. रामायणानुसार श्रीरामाने कोणत्या राक्षसाचा वध केला होता? उत्तर आहे रावण. प्रश्न क्रमांक 17. रामनवमी कोणत्या हिंदू पंचांगाच्या तारखेला येते? उत्तर आहे चैत्र शुद्ध नवमी. प्रश्न क्रमांक 18. भगवान रामाचा जन्म कोणत्या राजघराण्यात झाला होता?
उत्तर आहे इक्ष्वाकू वंश। प्रश्न क्रमांक 19 भगवान रामाच्या जन्मावेळी अयोध्येचा राजा कोण होता? उत्तर आहे राजा दशरथ। प्रश्न क्रमांक 20 रामनवमीच्या दिवशी कोणते पवित्र ग्रंथ वाचले जातात? उत्तर आहे रामायण आणि रामचरितमानस। Walking alone.